शेतरूप आईस कुमारी गंगू कुमारीच ना? होय, तुम्हाला काय वाटलं? नाही आकारावरून बरं असू द्या. कुमारी गंगूचा शिरसाष्टांग नमस्कार. बोला पुढं. गंगू म्हणजे पुरावरचा धोंडा समजत होतीस. तेव्हा आता देवाने तुझी काळजी मिटवली. आता त्याला काळजी सुरू झाली. मी इकडे एक चांगलं स्थळ बघितलंय. आता यायला पत्ता लावू दे. ऐतिहासिक असेल चांगलं आपल्या पायानं चालून आले. इथं झालं बोबलत. अरे वा. हातात कला बी चांगली आहे. कुठं बसतील तिथे 4 पैसे बी मिळतील. अरे वा. पैसे बघू काय. तू खुद एकदा येऊन डोळ्याखाली घातलंस म्हणजे बरं होईल. हुंड्या बिंड्याची कशाची आत नाही. भाग्या ना तो या वयात सुद्धा. फक्त एक नारळ आणि कन्यादान केलं म्हणजे भागतंय. 1.25 रुपयात लग्न. आमची तीच बोंब आहे. 1.25 रुपये नाही. का निघतेस ते कळवावे. काय परवा आई ठेवलेली आहे. आपली आज्ञाधारक गंगू. स्थळाचं नाव सांगा ना आता. जावा तिकडे. तिकडं कुठं इथं सांगायचं आता. घाला की तुमचंच. वा वा म्हणजे तुमच्या आईच्या छातीवर धोंडा आमच्या छातीवर म्हणा की. धोंड्याचं वजन किती किलो. जावा तिकडे. काय तिकडं आता नाही जाणार कुठं मी. आता इथं तुम्ही आणि ह्या वेळेला का ग तू कुठे बाहेर चाललीस की काय? हो ग थोडस शॉपिंग करायचं होतं. अगं आम्ही तुला एक गंमत दाखवायला आणली. गंमत? कसली कसली? ए शालन तुझ्या रिसेप्शनची पत्रिका मी सिंगर छापले. काय पत्रिका? मला बघायची नाही. ए बघ अगं बघ ना. मला बघायची नाही म्हणत मी बघणार नाही. वा वा सख्या पत्रिका बघ काय झकात छापली. होय बघू मामा लय चांगली छापली. हो हे घोड्यावर बसलेला कोण म्हणायचा? हलवर दे. हा म्हणजे मीच म्हणाली. काय माळा काय काय लावलंय बरोबर. अरे कमाल पोरीची. होय तुम्ही तयार आहात ना? कशाला कशाला? आज तुमचं रिसेप्शन नाही. हा त्यांनी केव्हाच गुडघ्याला वाशिंग मारले. शालन तयार झाली की नाही? अय्या खरंच की तुझी काय तयार झाली का पाहूया. बघा बघा पहिल्यांदा बघायला पाहिजे. कुठे निघाला? नाही मामा तुम्हाला ठाव नाही. बरं जा बाबा. दागिने घाल बघू. लवकर हा लोक जमा लागलेत सगळे. किती मिस्टर तयार आहेत का? अगं ते केव्हाच तयार आहेत. किती छान दिसतात माहिती आहे. चल चल सरळ चल. मी तुला सांगितलं ना मला यात इंटरेस्ट नाही म्हणून. मग लग्न कशाला केलंस? हो ती एक घोड चुकत झाली माझ्या हातून. हे हे येत आहे ना. हे पा मी बाहेर येणार नाही. नाही आमचं काय म्हणणं नाही पण ते पोलीस स्टेशनचे साहेब आलेले आहेत. हा इन्स्पेक्टर थांबा ग आलेच मी. हॅलो हॅलो. आय विश यू हॅपी अँड प्रॉस्परस मॅरिड लाईफ. बाकी तुमच्या रिसेप्शनची कल्पना आपल्याला आवडली. म्हणजे हे मुरलेल्या लोणच्यासारखंच आहे. हो लग्न करायचं, हनीमून करायचा, वर्षभर आपलं पट्ट कमी बघायचं आणि मग रिसेप्शन. वा 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 व्हेरी नाईस. थँक्यू. आपण बसा ना आलेच मी. येता ना लवकर. सखा सखा चल बाबा. झाला तेवढा तमाशा बस. थांबा मामा.
गोळी घालेन. मुकाट्याला माझ्या स्वाधीन हो. ज्या पिस्तुलानं तुझ्या प्रियकराला ठार केलं त्याच पिस्तुलानं तुझा जीव घेईन. मामा वर काय तर गडबड दिसते. काय नाही बंदुकीची गोळी झाली तशी कोणतरी. मी पोलिसांना घेऊन येतो. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. येस मॅडम, काय भंग काय? तो गुंड कुठे आहे? वर माझ्या मुलीच्या बेडरूम मध्ये. सुरू आणा इकडं. कोण तुम्ही केलात? होय साहेब, स्वतःच्या बायकोच्या अंगावर परक्या माणसानं हात टाकलेला कुठल्या नवऱ्याला आवडेल साहेब? तुम्हाला आवडलं असतं. शराब काय हातात घेता? सुरा काढून घ्या तो. सख्या थांबा तिथंच, कुणी आत येऊ नका. काय झालं? काय नाही साहेब, या माणसानं माझ्या हातावर गोळी झाडलेली आहे. गोळी? आय सी. म्हणजे हेच ते पिस्तूल. म्हणजे त्याही खुनाचा छडा लागला तर बेड भोगायला. हा, सरकार पक्षातर्फे तुझ्या विरुद्ध जो पुरावा लिहिला आहे त्याबद्दल तुला काय सांगायचं? हा, नाही साहेब, मला काय बी सांगायचं नाही. नाही नाही रे सगळ्या सगळ्या तुझ्या हातून कोण होणार शक्य नाही रे सगळ्या. अरे काय म्हणून हे खापर आपल्या माथे फोडून घेतोस रे तू? नाही हो साहेब, माझं पोरग खून करणं शक्य नाही हो. मी सांगते तुम्हाला, देव भोळा हो माझं लेकरू, देव भोळा. साधं किडा मुली मारायचं पाच याच्या हातून झालं नाही आणि हा माझा पोरगा खून करील कसा? बरोबर ते साहेब, हे सगळं खोटं आहे, हे आदावत आहे. सगळ्या बोल तू खून केला रे म्हणून सांग रे. नाही आई, मी खून केलाय. नाही साहेब, हा खोटं बोलतोय हो. याच्या हातून खून झाला नाही. सगळ्या नाही म्हणते, सगळ्या माझी शपथ आहे तुला, सगळ्या नाही म्हणते, नाही म्हणते सगळ्या, नाही म्हणते बाबा. पाया पडतो रे बाबा तुझ्या. नाही आरोपी सखाराम हरी नवरे, तुझी पत्नी शालन हिच्या शील संरक्षणासाठी तू खून केलास ही गोष्ट लक्षात घेऊन कायद्यातील इंडियन पिनल कोड 100च्या तरतुदीप्रमाणे तुला फक्त 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येत आहे. तुम्ही का केलं? एक माणूस म्हणून. नाही पण हे सगळं कशासाठी स्वतःवर ओढवून घेतलं? एका स्त्रीची आबरू वाचवण्याकरता. नाही, एका स्त्रीची नाही, आपल्या पत्नीची आबरू वाचवण्यासाठी. हो ना?
तुम्ही मामा माझ्या बाळा. आहे बाबा माझा. बरी आहेस ना, आहे काका? बाबा. चल चल तात्या या किल्ल्या घ्या आणि आईला सांगा मी सासरी गेले म्हणून. चला मी ही आली तुमच्या बरोबर. तुम्ही बरं हे सगळं सोडून तुम्ही आमच्यावर खेड्यात येणार? होय मी पत्नी आहे तुमची. नाही नाही, तुम्ही कुठं मी कुठं. तुम्हीच म्हणाला होतात ना ही ब्रह्मदेवाने मारलेली गाठ आहे म्हणून. होय ना? चला. अरे मामा काय होईल? अरे तुमच्या गाड्यावर आमच्या नाहीच यात्रा. चला असो.